हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरन्तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश श्री सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये माऊली बोलतात की मला चुकून जे स्वर्गपूर्ण कामिलेलं जातं किंवा स्वर्गाची इच्छा केली जाते तर त्या स्वर्गाच्या इच्छेमुळं एक म्हणजे हातातून स्वर्ग तरी जातो आणि दुसरी गोष्ट अमरपण वाया गेले, मृत्यू लोक आला, तिथे या माते चुकले, इतका तोटा सांगितलेला आहे। आणि दुसरी गोष्ट मृत्यू लोकामध्ये आईच्या गर्भामध्ये कष्टदायक असा जन्म प्राप्त करावा लागतो। म्हणजे जसं एखाद्या स्वप्नामध्ये खजिना सापडावा आणि तो जाग झाल्यानंतर नसावा, असाच प्रकार या स्वर्गातल्या पुण्याईनं मिळणाऱ्या भोगांचा आहे। त्यामुळे हे भोग चटदिशी निघून जातात, कधी संपलेत कळत नाही। म्हणून माऊली म्हणतात किती शास्त्रांचे संपादन केलेलं असेल, मोठमोठे वेदांची भाषा किंवा शास्त्र 4-6 शास्त्राचा अभ्यास केला असेल, 18 पुराणांचा अभ्यास केला असेल तर सगळी 18 पुराणं सगळे वेद हे हरीशी संबंधित आहेत, हरीशी गाती। म्हणून वर्णन करताना माऊलींनी त्याचंच वर्णन केलेलं आहे की चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराण हर्षी गाते। सर्व शास्त्र गोडी सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको। 6 शास्त्रामध्ये विचार केलेला आहे, सांगितलेला आहे आणि सर्व सुख जे त्यातलं मुख्य आहे तेच मुख्य आहे, म्हणजे परमात्मा मुख्य आहे। आणि जर परमात्मा सोडून तू शास्त्राभ्यासलंस, पुण्य संपादन केलंस तर तुला स्वर्गाचे भोग, मृत्यूलोकातले भोग याच्या पलीकडे दुसरं काही मिळणार नाही। म्हणून तू काय करावंस, वेद जरी झाला तरी माते निनता वाया गेला। मला सोडून मिळवलेलं सगळं जे आहे ते सगळं वाया जातं, कण सांडून पाणीला कोंडला जैसा, असा एक दृष्टांत देऊन माऊलीने 333 नंबरच्या ओळीपर्यंत चिंतन आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं होतं। त्या श्लोकावरचे श्लोक क्रमांक 21 वरली एकच ओवी 334 नंबरची राहिलेले आहे, त्याचा विचार आपण करूया आणि नवीन श्लोकाला सुरुवात करूया। म्हणून मध्ये केविन हे त्रयी धर्म कारण आता माते जाणून काही निन तू सुखिया होशी। आता माते जाणून काही निन, माझ्याशिवाय काही न जाणता तू सुखी होशील। दुसरं काही जाणू नकोस, फक्त मला जाणलंस तर तू सुखी होशील। काय सुंदर विचार सांगितलेला आहे बघ। म्हणजे सुखी होण्याचा एकमेव मार्ग आहे, म्हणजे जो सुखरूप आहे त्याच्या नादाला लाग। मग जो सुखरूप कोण आहे तर भगवंत आहे। सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा, असं तुकाराम महाराज म्हणतात। असा सुखरूप कोण आहे की जो माझ्या परमात्म्यासारखा असेल। म्हणून मला सुखरूपता जर लाभायची असेल, सगळी सुख मला प्राप्त व्हायचं असेल तर मला भगवंताला जाणून घेतलं पाहिजे। म्हणून मज एके विन, माझ्या एका वाचून हे त्रयी धर्म अकारण, म्हणजे यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद या 3 वेदांचाच उल्लेख केलेला आहे। मागच्या वेळेला याच्यावरती चिंतन आपण केलं होतं। काहींनी शंका विचारली की 4थ्या वेदाचा उल्लेख का केला नाही, तोही आपण केला होता अथर्ववेदाचा। पण त्यामध्ये सांगताना कर्मकांड ज्यामध्ये अधिक सांगितलेलं आहे त्या वेदाचा उल्लेख कमी केलेला आहे। पण कर्मकांड सांगण्याबरोबरच
अथर्ववेदामध्ये मला वाटते 2-3 उपनिषदच पण आहेत, म्हणजे प्रश्न उपनिषदासारखे प्रश्न उपनिषद त्यातलं. तर हे जर विचार केला तर त्यात ज्ञानाचा भाग सुद्धा आहेच, पण शास्त्रानं बोलताना 3 वेदांचाच उल्लेख केला आहे. वास्तविक 4 वेद आहे, आणि 4 वेदातला चांगला भाग जो आहे ज्यामध्ये तो 3 वेदामध्ये आहे असा त्याचा अर्थ. आणि अथर्व वेदामध्ये कर्मकांडाचा भाग अधिक असल्यामुळं त्याचा उल्लेख कमी केला जातो असा त्याचा अर्थ आहे. इथं माऊलींनी सुद्धा तीनच काय वेदांचा उल्लेख केला. पण हरिपाठामध्ये म्हणतात चहुवेदी जाणं साईशास्त्री कारण, तिथं म्हणतात 4 वेद आहे. 4 वेदाचंच वर्णन केलेलं आहे. तर इथं म्हणतात त्रयी धर्म अकारण, म्हणजे 3 वेदांनी सांगितलेली जी कर्म आहेत ती निष्फळ आहेत सगळी. जेवढं कर्म म्हणून जेवढं आहे तेवढं निष्फळ आहे. कारण कर्मातून काय निर्माण होतं? भोग निर्माण होतात. कर्मातून प्रारब्ध निर्माण होतं, कर्मातून संचित निर्माण होतं, कर्मातून दुसऱ्या हाताशी काही लागत नाही. कर्मामुळे जन्म प्राप्त होतो. बघा, कर्मामुळे संचित, संचितातून प्रारब्ध आणि प्रारब्धातून माझा जन्म. त्यामुळं मला जेवढी कर्म जी वेदामध्ये सांगितलेली आहेत ज्ञान भाग सोडून ती सगळी कर्म व्यर्थ आहेत, निष्फळ आहेत एवढं सांगायचं आहे. वेद निष्फळ आहेत असं म्हणता येत नाही, कारण वेदातला बराचसा भाग जो आहे तो ज्ञान भाग आहे. जो शेवटचा भाग तुला उत्तर मीमांसा जी सांगितलेली आहे, जी उत्तर मीमांसा लिहिली नंतरच्या टप्प्यामध्ये, त्या उत्तर मीमांसामध्ये सगळा ज्ञानाचाच भाग येतो. त्यामुळे उत्तर मीमांसा खरोखर चांगली आहे, पण उरलेलं जे आहे ते कर्मकांडाचा भाग निष्फळ ठरतो हे सांगायचं आहे. त्रयी धर्म अकारण याकरता आता माते जाणूनी काही, याकरता आता माझ्या वाचून दुसरे काही नेन जाणू नकोस, तू सुखिया होशी. म्हणजे तू एकट्यालाच जाणून तू सुखी होशील. इतराला जाणत बसलास तर तुला सुख प्राप्त होणार नाही. जग, विश्वाची निर्मिती, विश्व कसं घडलं, हे काय काय ह्याच्यामध्ये उलाढाली झाल्या, त्या कर्माचे परिपाक काय असतात, धर्म काय असतो, हे तुला जगण्यापुरतं उदरनिर्वाहापुरतं धर्म आहे. धर्म आणि नीती हे व्यवस्थित जगणं आणि उदरनिर्वाहासाठी आहे. कृतार्थतेसाठी धर्म उपयोगी पडत नाही. तर कृतार्थतेसाठी आपल्याला मोक्षाचाच विचार करावा लागेल, आत्मज्ञानाचा विचार करावा लागेल, आणि आत्मज्ञानच प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि आत्मज्ञान जर न प्राप्त करता तू जर घेशील तर तू पुन्हा जन्माला येशील. एवढंच सांगायचं आहे माऊलीला. आणि तुला जर सुखी व्हायचं असेल तर मला सोडून तू सुखी होणार नाहीस. भगवंत एकमेव गोष्ट की जी एक आहे ती एक पकडताच आली पाहिजे. काल आपण चिंतन केलं होतं एकावर शून्य दिल्या आधी, तर त्या शून्यांचा उपयोग होत नाही ना, त्या एकाचाच खरा उपयोग होतो. एक पुरेसा आहे लाखो शून्यांच्या पेक्षा. कोट्यावधी शून्य नुसत्या असून काय करायच्या, त्यांना नुसत्या कोटी शून्य म्हणायला पाहिजेत. पण एक जो आहे तो एक फार महत्वाचा आहे, आणि तो एक जर ज्याने पकडला त्याला सगळं काही प्राप्त होतं, म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती होते. माऊलींना ते सांगायचं आहे. म्हणून मला एकट्याला जाण, त्या माणसांचं मी मनातलं जाणतो, तिकडे काय चाललंय हे मला कळतं, मी त्याचा अभ्यास केलेला आहे. तुझ्या उदरनिर्वाहापुरतं जेवढं जाणणं आहे या विश्वातल्या गोष्टीचं तेवढं जरूर जा, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुला काही मिळणार नाही. सगळ्या ग्रहांच्यावर काय पाणी आहे किंवा काय आहे, आता पृथ्वी नंतर आता मंगळ नंतर चंद्र, या सगळ्या ग्रहांचा अभ्यास करायला सगळे शास्त्रज्ञांनी चालू आहे. चांगलं आहे की एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे भौतिक आपली सुखसमृद्धीसाठी ते जाणून घेतलं तर ठीक आहे. भौतिक सुखसमृद्धीच्या पलीकडं चंद्रावरल्या मातीचा उपयोग मला काय होणार आहे सांगा. चंद्रावर काय काय वनस्पती आहे, त्या पाणी आहे, की या मंगळावर काय, याचा उपयोग मला आत्मज्ञानासाठी काय होणार आहे सांगा. काहीच नाही. हा मुख्य मुद्दा आहे त्यातला. जाणायला हरकत नाही, पण केवढं जाणावं शास्त्र सांगते. तुला जेवढं गरजेचं आहे तेवढं, तुझी जेवढी दृष्टी जाते तेवढंच तू पाहतोस, जेवढं कानानं ऐकू येण्याची कपॅसिटी आहे तेवढंच ऐकतोस ना. तसं जेवढं पोटापुरतं लागतं तेवढंच तू करायला पाहिजेस, पण त्याच्या पलीकडे जाऊन तू करतोस, त्यामुळे तू दुःखाला आमंत्रित करतोस. जर सुखाची प्राप्ती व्हायची असेल तर पोट भरल्यानंतरचा विचार हा सुखरूपतेचा असला पाहिजे.
सुखाचा विचार कधीपर्यंत? पोट भरण्यापर्यंत. पण सुखरूपतेचा विचार त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे देहाच्या आणि प्रपंचाच्या प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या तत्वाला जाणून घेऊनच आपण सुखी होऊ शकतो, आणि तो आहे परमात्मा. अन्य कुणाला जाणून का उपयोग आहे? किती माणसांच्या परीक्षा केल्या, अमक्या केल्या, तमक्या केल्या, काय झालं? आपल्याला काय मिळत असते? हजारो माणसं, शेकडो माणसं, कोट्यावधी माणसं आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सहवासात येत असतात, आणि त्यांच्या ओळखी आपल्याकडे असतात. पण त्या ओळखीचा फारसा काही फायदा होत नाही आपल्याला. पोट भरण्यापलीकडे त्याचा दुसरा दुसरा कुठला गोष्टच कोणती आहे सांगा? कर्म हे कुठंपर्यंत थांबते माहिती आहे काय? कर्माचा मूळ उद्देश आहे ना, तो सुखरूपतेच्याकडे नाही आहे. कर्माचा मूळ उद्देश आहे फक्त पोट भरणंच आहे. त्या पोट भरण्याच्या आणि कर्माच्या पलीकडे जे आहे ते 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 तत्व ते जाणून घेतलंस तर तू सुखी होशील, हे सांगायचं आहे मुलींना. म्हणून मला फक्त जाण, इतर काही जाणण्याचं कारण काही नाही, आणि मला जाणलंस तर तू सुखी होशील. कारण सुखरूप आहे तो पांडुरंग आहे. असं सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. या अभंगामध्ये माऊलींचा अभंग आहे. त्यामध्ये शेवट कसा आहे? सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे केंद्रस्थान, बाप रखमा देवीवर. मग केंद्रावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे ना, केंद्राकडेच आपण दिलं पाहिजे ना लक्ष. आणि आपलं लक्ष कुठं आहे? प्रापंचिक गोष्टीमध्ये लक्ष आहे. ते केवढं घालायला पाहिजे तर आपलं आपण ठरवायला पाहिजे. त्याच्या मर्यादा केवढ्या आहेत? पोट भरण्यापुरत्याच त्याच्या मर्यादा आहेत. आपण पोट भरलो आणि त्याच्या अत्यावश्यक गरजा आपल्या पूर्ण झाल्या की त्या प्रपंचाचा आपल्याला काही उपयोग करून घ्यायची काही गरज पडत नाही. खरा जो उपयोग आहे, प्रपंचात राहताना सुद्धा मला सुखी व्हायचं असेल तर देवाला जाणून घ्यायला हवे. तर प्रपंच काय सुख देणार नाही. प्रपंचाकडे द्यायला सुख नाहीच. मग ते कुठलं देईल सांगा? त्याच्याकडे काही नाहीच म्हटल्यावर ते तसंच कोरडंच आहे. त्यामुळे कोरडं असेल तर त्या प्रपंचाकडेच आपण विषय सुखाची मागणी करत असतो. पण विषय सुख जरी दिली तर ब्रह्मसुख जे आहे, आत्मक सुख ज्याला आपण म्हटलं आहे, ते एका विठ्ठलाशिवाय म्हणजे एका परमात्म्याशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर. म्हणून वेदांनी सांगितलेली कर्मे जे आहेत त्याला धर्म म्हणतात, नीतिमत्ता म्हणतात. कर्मकांड करायचे आहे, कुणाचा कसला यज्ञ करायचा आहे, आणखीन कसले कसले पाऊस पडायचे यज्ञ आहेत, मुलं संतती निर्माण करण्यासाठीचे यज्ञ आहेत, घरात सुखप्राप्ती येण्याची यज्ञ आहेत. पण कुठल्याही यज्ञानं आत्मज्ञान होणार नाही. म्हणून यज्ञाचा वापर फक्त कुठल्यासाठी? चित्तशुद्धीसाठी करावा. सगळी कर्मकांड करणं ती चित्तशुद्धीसाठी असावी. जी जी पुण्य, जे जी कर्म, जे जे धर्म सगळी असतील ती फक्त चित्तशुद्धीसाठीच उपयोग होतात. वस्तुसिद्धी विचारेन न किंचित कर्म कोठीवी, ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरा. हा फार मोठा सिद्धांत आहे, युनिव्हर्सल ट्रुथ. आचार्य आपल्याला सांगतात युनिव्हर्सल ट्रुथ आहे. काय? वस्तू सिद्धी विचारेनं न किंचित कर्म कोठीवी. हजारो प्रकारची कामाने उलाढाली तुम्ही जरी आयुष्यात जरी केल्या, घरं बांधली, इमले बांधले, अनेक कुठं चढाई केली, अनेक सूर्यग्रहावरती गेला, सगळीकडे गेला, पण समाधान आणि सुख जे आहे ते सुख माझ्या जवळचं आहे आणि ते परमात्मा मला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे प्राप्तच आहे, त्या प्राप्त असल्याची जाणीव करून घ्यायची आहे. म्हणून वेदात सांगितलेले सगळे कर्मधर्म नाशवंत. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुकाराम महाराजांचा हा सिद्धांत ते आपल्या पहिल्याच अभंगामध्ये गाथेतल्या सांगितलेला आहे. त्यामुळे वेदोक्त कर्मे जे आहेत जर फळाच्या इच्छेनं केली असता तर ऐहिक आणि पारलौकिक सुख देतात, दुसरी सुख देत नाहीत. ऐहिक म्हणजे मृत्यूलोकातलं सुख आणि पारलौकिक म्हणजे स्वर्गातलं सुख. ही दोनच सुख आपल्याला ती देतात आणि ती आश्रित तर सुख. पण ती सुख भोगताना आपण दुःखीच असतो. विचार करा, सुख भोगताना आपण दुःखी असतो. बासुंदी पिताना जर शत्रूचा विचार आला तर बासुंदीचं सुख मिळते का बघा? सुख भोगतानाच दुःख मिळत असते आपल्याला. टीव्ही बघत असतो घरामध्ये आणि कार घेण्याची स्वप्न माझ्या मनामध्ये असतात, मी घेऊ शकलो नाही. जे जे म्हणून आपण सुख भोगायला जातो त्याला दुःखाची झालरच असते. म्हणून जी सगळी सुख जी आहेत ना, मृत्यूलोकातलं ऐहिक सुख आणि स्वर्गलोकातलं पारलौकिक सुख जे आहे तेवढीच सुख
फलेच्छा ठेवल्यामुळे आपल्याला प्राप्त होतात, म्हणजे सकाम कर्मानं. वेदोक्त कर्म जेवढी जेवढी आहेत ती फलेच्छेने केली तर ऐहिक आणि पारलौकिक स्वर्गीय सुखाचा लाभ होतो, परंतु ती टिकणारी नसतात, नाशवंत आहेत. सगळी जातात, स्वर्गातलं सुख सुद्धा जाते. देवाच्या सान्निध्यात राहायला मिळालं, समजा 1000 लाख वर्षभर मिळालं, 1000 वर्ष मिळाली देवांच्या सान्निध्यामध्ये स्वर्गामध्ये, इथलं जसं आहे 100 वर्षाचं आयुष्य तसं तिथं 1000 वर्षाचं आयुष्य असेल. पण आयुष्य आहे ना, आयुष्य म्हणजे लिमिटेशन. मला मृत्यूलोकामध्ये बी आयुष्य आहे आणि तिथेही आयुष्य आहे. मग आता आयुष्यच आहे ना, तर त्याला काय, आता डास वगैरे सुद्धा जगतात, ते म्हणतात हा कित्येक वर्ष आम्ही जगलो असंही म्हणत असतील मनात त्या मनात, पण ते काही क्षणातच मरत असतात. काही काही जन्माला येतात ती मरतात. कसलं आयुष्य असते त्यांना. काही काही जीव जे असतात ते जन्माला येतात ती मरतात. बघा, मुंग्या तयार होतात, डास तयार होतात, बारीक बारीक कीटक तयार होतात आणि त्यांचा मृत्यू पण लगेच होतो. त्यांनाही वाटत असेल आम्ही खूप वर्ष जगलो, तसं आम्हालाही वाटते 100 वर्ष म्हणजे खूप वर्ष जगलो. खूप वर्ष वगैरे काही नसतं बरं काय, काळाची गणना करता येते आम्हाला, म्हणून आपल्याला सांगता येते ह्याला वर्ष म्हणायचं, बाकी काहीही नाही. म्हणून 1000 वर्षाचं आयुष्य जरी स्वर्गलोकातलं जरी मिळालं तरी परत येणं मात्र चुकत नाही, हे माऊलींना सांगायचं आहे. आणि त्याचा भोग घेतल्यानंतर ते सगळी सुख नष्ट होतात, पण जन्म मरण मात्र माझं चुकवत नाही. आणि आत्मज्ञानानं मोक्षानं जन्ममरण चुकतं. परमात्म्याला जाणून घेण्यामध्ये तू सुखी होशील म्हणजे सुखरूप होशील. सुखी शब्दाचा अर्थ इथं सुखरूपता तुला प्राप्त होईल. म्हणून सुखानं राहावं, सुखानं आयुष्य काढावं, इतरांना सुद्धा सुख द्यावं, मरताना सुखानं मरावं. हा मंत्र आपण परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात, आमचे सद्गुरू. सुखानं जगावं, आनंदानं आपला जीवन काढावं आणि आनंदानं हा देह सोडावा. हा आनंदानं देह सोडणं एवढी सोपी गोष्ट नाही, आणि त्या आनंदाची ओळख करून घ्यायला पाहिजे. म्हणून सगळे जे आहे ते म्हणून मजविने एकविनं जे त्रयी धर्म कारण. नुसता शास्त्रांचाच अभ्यास करत बसेल आणि देवाला जाण्याचं राहून जाईल. म्हणून तीच कर्म, ही जी करतोय आपण कर्म, तर ईश्वरार्पण बुद्धीनं फळाची इच्छा टाकून जर केली, मला कर्म करायचा अधिकार आहे, कर्म न करता मी राहू शकत नाही, न कंचित क्षणमपि जायते, एक क्षण सुद्धा मला कर्माविषयी वाचून जाऊ शकत नाही. मी कर्म करणार नाही हा हट्ट सुद्धा चुकीचा आहे, कारण हट्ट ठेवून उपयोग आहे. पण पुढे म्हणतात कर्मण्यवाधिकार असतो मा फलेषु कदाचन, फळावरती आपला अधिकार ठेवायचा नाही. ती सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं फळाची आशा टाकून जर केली तर अंतःकरण शुद्धी होईल, आणि अंतःकरण शुद्धीद्वारे आत्मसाक्षात्कार होऊन जीवाला शाश्वत सुखाचा लाभ करून देतात. ते सुखी होशील म्हणतात तर शाश्वत सुख, नुसतं सुख नको. पद कसलं शाश्वत पद, इथल्या पदाचं कोण विचारतंय, ब्रह्मादिक पदे दुःखाची शाळी. इथला तरी चेअरमन आणि कोण असेल तो कोण असेल ना, इथले कोण आहेत, कलेक्टर आहे, चेअरमन आहे, अमुक अमुक अमयचा मी एवढा CEO आहे, सगळी पदं नष्ट होणार आहे, कारण मीच नष्ट होणार आहे. पद राहिला नाही पण मी नष्ट होणार आहे. पद नष्ट होणार आहे शास्त्री, आता पदाधिकारी नष्ट होणार आहेत. पद असतातच, पद राहते, पद हे अधिष्ठान आहे. खुर्ची राहते, खुर्चीवर बसणारे 5-5 वर्षानंतर बदलतात, कधीतरी 10 वर्षानं बदलतात, 20 वर्षानं, 100 वर्षानं बदलतील. पण बदलतील का, ती जातातच, मरतातच. नाही सोडली तर तू मरणारच आहेस. विचार काय सांगितलंय ना, तू खुर्ची सोडली नाहीस, मी नाहीच अजून जिवंत आहे तोपर्यंत सोडणार नाही, मेल्या तरी सोडणारच ना. त्यामुळे सगळी पदं कशी आहेत, सगळी अशाश्वत आहेत. त्यामुळे अशाश्वत पदाचा आपण अभिलाष ठेवल्यामुळे परमात्म सुख जे आहे, आत्मसुख ज्याला आपण म्हणलो, त्या आत्मसुखाला आपण पारखे होतो. म्हणून परमात्म्याशिवाय काही जाणून घेऊ नकोस, काही नेनोनिया आण एक विठ्ठलची जाण. ज्ञानेश्वरांच्या गाथेमधल्या अभंगातला तुकडा आहे. काही नेनोनिया आण, आण म्हणजे आणखीन काय. इथं काय म्हणतात, माते जाणून काही नेन, माऊली इथं ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. आणि गाथेमध्ये काय म्हणतात की काही नेनोनिया आण एक विठ्ठलची जाण. एका विठ्ठलाशिवाय तू दुसरं कुणालाही जाणू नकोस. म्हणून काही कर आणि तुझा तू देवाची ओळख करून घे. जन्माला आलेल्याचं सार्थक त्यामध्ये आहे.
देवाची ओळख करून घे. असं जाता येता फिरता रस्त्यावर जाताना त्याचा अनुभव आपल्याला येत असतो, पण अनुभव घेण्याची संवेदनशीलता आपण नष्ट करून टाकलेली आहे. तेवढा भावच नाही आपल्याकडं, तेवढी श्रद्धा आपल्याकडं नाही, तो आहे असं त्याच्याबद्दलचा निर्धार आपला नाही, आणि ह्या गोष्टीमुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. वास्तविक तो अचरात भरलेला आहे. मग चराचरात असणारा भगवंत मला तेवढा कसा असा दिसत नसेल, संतांना तेवढा का दिसतो, असा विचार तरी केल्याशिवाय, म्हणून काही कर आणि देवाशी संग आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, येर ते माईक दुःखाची जणी. काय वर्णन तुकोबा करतात बघा. आपुला तो एक देव करून घ्यावा. प्रत्यक्षात अभंग पहावा गाथेमध्ये जाऊन, सुंदर अभंग आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आणि माऊली काय माते जाणून काही नेन तू सुखी होशील. मला जाणल्याशिवाय तू सुखी होणार नाही, म्हणजे मला जाणून तू सुखी होशील, अन्यथा होणार नाही. म्हणून आपला एक देव करून घ्यायचा. त्या ठिकाणी दत्त, महादेव, आणखीन गणेश असं काही म्हणत बसायचं नाही. माझा एक स्वतंत्र देव असला पाहिजे, आणि माझा देव म्हणजे हृदयातला राम. आणि त्या रामाकडे आपण जर बघायला लागलो, त्याच्या अनुसंधानामध्ये राहिलो, तर जी जी कर्म घडतील ती माझ्या चित्तशुद्धीसाठीच उपयोगी पडते. हा मुद्दा त्यातला आहे. मी देवाकडे पाहत जेव्हा कर्म करतो, तेव्हा मला किमान थोडं का असना वाईट वाटतं. मंदिरामध्ये गेल्यावर थोडासा आपण नसलेला सुद्धा चांगुलपणा आणतोय की नाही, किमान नाटक म्हणून तरी आपण बोलतोय की नाही, चांगलं चांगलं बोलूया, मंदिरामध्ये आपण आहे, कशी भीती असते आपल्याला बघा. आणि जर सतत जो अनुसंधानामध्ये भगवंताच्या असतो, त्याची कर्म किती शुद्ध होतील बघा. मग या गोष्टीचा विचार इथं करायला माऊली सांगतात, जेवढं फळांची अपेक्षा ठेवून केलेलं कर्म जे असतं ते साक्षात म्हणतात अभ्युदयकारक होतं, आणि फलेच्या टाकून ईश्वर बुद्धीने केलेले जे आहे कर्म ते चित्तशुद्धी झाले, परमात्म्याच्या प्राप्तीस कारण होतं. अभ्युदय म्हणतोय आपण. अभ्युदय शब्दाचा अर्थ आहे की आपली ही प्रगती, ही सूज आहे आणि फुग आहे. काय फुगून काय मोठं होत नाही. किती मोठं होणार आहे, किती श्रीमंत होणार आहे, किती श्रीमंताच्या यादीमध्ये नाव घेतलं की मला सुख मिळणार आहे सांगा. मी कुणापेक्षा किती श्रीमंत व्हायची इच्छा ठेवायला लागलोय, हा मुद्दा कधीतरी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मला अधिक सुखरूपता कशी प्राप्त होईल हे बघायला पाहिजे. या सगळ्या फलेच्छेतून बाहेर पडायला पाहिजे. सगळे हे परमात्मा सोडून जे म्हणून जाणणं आहे, त्या जाणण्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. म्हणून वेदांचा सुरुवातीचा भाग जो आहे तो कर्मकांडांचा आहे, आणि दुसरा भाग जो आहे उपासना आणि ज्ञानकांडाचा आहे, आणि तोच अंतिम मोक्षफल देतो. उपासना का करायचे, तर चित्तशुद्धीद्वारे. आणि पुढचा ज्ञानकांडाच्या प्रवेशामध्ये आपण आपोआप प्रवेश करतो. आपल्या हातात फक्त कर्म करणं आणि उपासना करणं आहे. वास्तविक उपासना पण कर्म आहे, पण ते उपासना निष्काम उपासना चित्तशुद्धीसाठी उपयोगी पडते. आपल्याला निष्काम कर्म करणं फार अवघड आहे, लक्षात घ्या. आपली जी प्रापंचिक कर्तव्य आहेत ना, निष्काम कर्म करणं फार अवघड आहे. शास्त्र काय सांगतं, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं, आणि निष्काम उपासनेनं ते शांत होतं, आणि शांत आणि शुद्ध झालेलं चित्त परमात्मा प्राप्तीसाठी अधिकारी बनतं, उपयोगी पडतं. हा मुद्दा मुख्य आहे. पण त्यातला कठीण भाग बघा, प्रॅक्टिकली आपण विचार करतो तर कर्म करणं प्रपंचातली ना, आणि तीही निष्काम फार अवघड आहे. परंतु मंदिरामध्ये गेल्यावर तरी आपण काही मागू नये एवढं तरी करता येते आपल्याला. मी माझ्या शेतीमधून उत्पन्नाची अपेक्षा ठेवणं म्हणजे फलेच्छा ठेवणं हे मला सुटतच नाही. मी पगार का घेतो, महिन्याचा पगार याची वाट बघतो. मी इतकं काम केलंय, इतक्या गोष्टीच्या आज दिवसभर मी कारखान्यामध्ये काम केलं, कुठंतरी वर्कशॉपमध्ये काम केलं, तर मला पैसे पाहिजेत म्हणून अगोदरच आपल्या मनामध्ये असतं, म्हणजे फलेच्छा असतेच ना. परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर उपासना ज्याला आपण म्हणतो, भक्ती ज्याला आपण म्हणतो, ही तरी निष्काम होते काय तपासली पाहिजे आपल्याला. आणि ही करता येण्यासारखी गोष्ट आहे, हे करता न येण्यासारखं आहे. ज्यांना करता येते तो भाग वेगळा. निष्काम कर्म करणं म्हणजे फळाची इच्छा न ठेवता, पण फळाची इच्छा न ठेवता भगवंताकडे काही न मागता भक्ती मात्र करता येते. देवा मला काय तू देतोस ना, ते माझ्या प्रारब्धानच मला मिळालेलं आहे, मग तुझ्याकडे कशाला मागू मी आता.
मग त्याच्यापेक्षा काय कर, तुझी भक्ती प्रेम मला दे. हे सगळं जे चाललंय त्यातली स्वस्थता आणि शांती माझी बिघडू देऊ नकोस. काही काही विचार करावा लागत नाही मग. म्हणून इथं म्हणलेलं आहे, वेदांच्या सुरुवातीचा भाग जरी कर्मकांडाचा असला म्हणून म्हणलेलं आहे त्रयी धर्म अकारण. अकारण का आहे सांगा, उपयोगाची नाही, निष्फल आहे. अकारण म्हणजे निष्फल आहे. मग निष्फल का आहे तर थोडा कर्मकांडाचा भाग आहे आणि कर्मानं मोक्ष नाही असा सिद्धांत आहे. म्हणून अकारण शब्द माऊलीने वापरलाय, बाकी काही नाही. म्हणून वेद टाकावं आहेत काय, शास्त्र अभ्यासच नाही काय. अहो शास्त्र तरी काय काय म्हणेल, शास्त्र म्हणेल ते सांडावे. हे राज्य ही तृण तस्मात शास्त्र प्रमाणम कार्य व्यवस्थितो. वर्णनच करतात ना भगवान म्हणतात. आता यांचं वर्णन हे लक्षात घेतलं तर शास्त्र टाकून चालत नाही. पण शास्त्राचा गैरउपयोग किंवा शास्त्राचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी करून घ्यायला पाहिजे होता, तो घेतला जात नाही. म्हणून शास्त्र निष्फळ ठरतं. अन्य निष्फळ नाही. ते निष्फळ कधी ठरतं, ज्यावेळी ते सकाम ते कर्म होतात त्यावेळी ती निष्फळ ठरतात. म्हणून काम्य काम्य कर्म कर्मांनी जे आहेत त्यांना काय फल मिळतं हे मागच्या 21व्या श्लोकामध्ये अगोदरच सांगून झालेलं आहे. आता इथून पुढे जे आहे ते उपासना आणि भक्तीचं फळ काय आहे आणि उपासना कशी असली पाहिजे. चांगले भक्त भगवंताची उपासना कशी करतात याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. जे काही जे प्रसिद्ध श्लोक आहेत ना, त्या प्रसिद्ध श्लोकामधला हा एक श्लोक आहे भगवद्गीतेतला 9व्या अध्यायातला. अनन्या चिंतयन्तो माम ये जनां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता आपल्या मूळ गोष्टीकडे आलं. मी देवाची पूजा अर्चा का करावी, तो माझा योगक्षम माझा चालवतो म्हणून. मग मी त्याच्याशी अनन्य का व्हावं, तर अनन्य नाही झालो तर मला ओरिजिनल सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि ओरिजिनल सुख शब्दाचा अर्थ आनंद आहे. त्या आनंदाची प्राप्ती होणार नाही म्हणून मला त्याच्याशी अनन्य झालं पाहिजे. असा अनन्य होऊन मी जर त्याचं चिंतन करत असेल, अनन्य म्हणजे एकनिष्ठ होऊन माझं चिंतन करीत, जे मला भजतात पर्युपासते, जे लोक जना माम मला माई जना पर्युपासते उपासना करतात, तेषाम त्या भक्तांना नित्याभियुक्ताना असे नित्ययुक्त झालेले, माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेले, सतत माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारे जेवढे आहेत त्या युक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्याचा योग आणि क्षम वहाम्यम वाहून नेतो, त्यांना चालवतो, त्यांना हलवतो, त्यांना जगण्यास प्रेरणा देतो, त्याच्यामध्ये सुखाचा अनुभव आणून देतो. ह्या सगळ्या संवेदना मी देतो. वहाम्यहम्, मी त्यांच्यामध्ये राहतो आणि म्हणून त्यांचा योग आणि त्यांचा क्षेम ही मी चालवतो. म्हणून गीतेत असणारे जे महत्वाचे श्लोक आहेत त्यापैकी हा एक श्लोक आहे. खरंच याचं चिंतन मनापासून करा. आणि हे चिंतन झालं की माऊलीने दिलेल्या ठराविक ओवी त्यातल्या आहेत, त्या ठराविक ओवी घ्यायच्या आणि त्यावर चिंतन करायचं. म्हणजे त्यातले दृष्टांताच्या ओव्या जर बाजूला काढल्या तर उरलेल्या ओवीवरती चिंतन होता येतं. म्हणून हे शब्द, हा श्लोक अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां, असे नित्ययुक्त असलेले त्यांचा योगक्षम वहाम्यहम्. माऊली वर्णन करतात बघा. पै सर्व भावेशी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेने. एक दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की सर्व भावेशी उकित, सगळे भाव जे अंतःकरणाचे आहेत ते सगळे भाव उकिते, सगळे जे ओपिले मदचित्ते. ओपिले शब्दाचा अर्थ आहे माझ्याकडे गहाण ठेवले, मला देऊन टाकले. ओपिले विकले, माझ्या ठिकाणी त्यांनी विकले. ओपिले मदचित्ते, सगळं चित्तच माझ्याकडे घाण टाकलेलं आहे त्यांनी. त्यांच्याकडे स्वतःच असं काय शिल्लक उरलेलं नाही. माझ्याकडे आपल्याकडे मन काही नाही. गोपिकेनं अक्रूरानं विचारलं ना, तुम्ही मनानं त्याचं ध्यान करा त्या श्रीकृष्णाचं, तो आता तिकडे गेला, तो आता राजा झाला, तुम्ही असं काय लहान पोरासारखं त्याला वागवताय, तो आता छोटा राहिला नाही कृष्ण, त्याचं मनानं ध्यान करा. त्यावेळी गोपिका सांगतात, अरे ज्या मनानं त्याचं ध्यान करा म्हणतोस ना, तो मनच घेऊन गेलाय.
हे मन गोपिकेने दिलेलं होतं भगवंताला, म्हणून इथं म्हणतात जे गोपीने मद चित्ते, माझ्या सगळ्या वृत्ती त्यानं भगवंताला अर्पण केलेल्या असतात, घाण केलेल्या असतात, मला विकलेल्या असतात. जसं जैसा गर्भ गोळ उद्यमाते, गर्भातला बाळाचा ती छान बाळ असतोय, गोळाच असतोय, तो मासाचा गोळाच असतोय, म्हणून त्याला गर्भगोळ म्हणलेला आहे. उद्यम म्हणजे व्यवहार, व्यापार. उद्यमाते कोणाही नेणे, गर्भातील पिंड जो असतो तर बाह्य जगातील कोणताच व्यवहार जाणत नाही. माझी आई आणि मी, त्याचं कसं असते बघा, माझी आई मी, माझ्या आईचा गर्भ हे माझं राहण्याचं ठिकाण. आपल्याला तसं आपण कळतो, माझा माझा भगवंत आणि मी, या की मला काही नको. तुका म्हणे मजा उघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी, तुझ्याशिवाय मला काही नको देवा. आणि आता काय, आता काही नको म्हटल्यावर जसं गर्भ जसा आईशी एकरूप असतो, आईच्या सगळ्या व्यवहाराशी आतल्या असतो, जगाचा व्यवहार त्याला काही माहीत नसतो, तसा हा सर्व भावानं युक्त होऊन माझ्या ठिकाणी सगळ्या वृत्ती बहाल करून टाकतो. देवा माझ्याकडं देण्यासाठी काही दुसरं नाही, ते एकच गोष्ट आहे आणि ते मी तुला देतो, ते म्हणजे माझ्या मनाच्या वृत्ती, काया वाचा मन. या 2-3-4 ओव्या आहेत ना, 335 ते 337 अनन्य जो शब्द वापरलाय ना श्लोकामध्ये, त्याचं वर्णन करणारे या 2-3 ओव्या आहेत. 35, 36 आणि 37 ओव्यामधून अनन्य भक्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि अनन्य म्हणजे कसला, केवढा मोठा दृष्टांत दिलाय बघा. गर्भगोळ माते, मातेचा शब्द जैसा गर्भगोळ मध्य माते, कोणाही नेणे. जसा गर्भातला पिंड कुणाला जाणत नाही, माझी आई, माझं ते आईने मी, बाकी काहीही नाही, तसं काया वाचा मन हे सर्व भगवंताला अर्पण करणं, यातच मोठेपण आहे. बाकी भगवंत आपल्याकडे काय मागत नाही, त्यानंच दिलेला आहे, त्यानंच दिलेला आहे. आता त्याला अर्पण करण्यात काय अर्थ आहे सांगा बघू. काही पण दिलं, मी नारळ वाहिला देवाला, काय म्हणते ना आपण, 21 नारळाचं तोरण वाहतो. आता दिलंस, कुठलं दिलंस तू, भगवंताकडं ना, त्याच त्याला देतोस. पण देण्याची क्रिया तरी करावीच लागते, मात्र द्यावं लागतं. देण्यामुळं भगवंत खुश होतो, पण ते त्याच त्याला देतो. खरं जे मागतो ना भगवंत, ते आपले अंतःकरणाचे भाव मागतो. कायेचा भाव, वाचेचा भाव, मनाचा भाव, जीव भाव. म्हणजे देह भाव, वाचा भाव, मन भाव आणि जीव भाव. हे भाव जर भगवंताला अर्पण केले तर तो म्हणतो, सर्व भावी शिवकित जे ओपेले मज चित्ते, त्यांचा योगक्षमी चालतो. मी जे अनन्य झालेले आहेत, दुसरं काही जाणत नाहीत भगवंताशिवाय, मला काही ठाऊक नाही म्हणतात. हनुमंत म्हणतात ना, तुला कुठली तिथी वगैरे काय, मला तिथी वगैरे काय माहिती नाही म्हणतात, मला प्रभू रामाशिवाय काय माहितीच नाही, हनुमंतराय म्हणतात. याचा अर्थ तो होतो की भक्त दुसरं काही जाणतच नाही, न जाणे न जाणे. माता रामो मतपिता रामचंद्र, स्वामी रामो मतसखा रामचंद्र, सर्वस्व मे रामचंद्रो दयालो, नान्यम जाने नैव जाने न जाने. मी अन्य काही जाणत नाही, गर्भ गोळ उद्यमाती कोणाही नेणे. माऊली म्हणतात तो गर्भ कुणालाही जाणत नाही. म्हणून भक्तांनी आपले जे भाव आतले आहेत, ते जे देवाला खरोखर आवडतात मनापासून, ते मन आवडतं. आणि कायेचा भाव, जीव भाव आवडतो, पण आपण ते सोडून भरपूर देतो. कबीर महाराज म्हणतात, मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तोर. हे माझं माझ्याकडे देवा काय नाही, जे आहे ते सर्व काही तुझं. तेरा तुझको सौंपते क्या जाता है मोर. तुझंच तुला अर्पण करताना माझं काय जाते सांगा. आता कुठं काय नारळ दिला, पाणी अर्पण केला, अक्षता फुलं गंध अक्षता वाहिल्या, माझं काय त्यामध्ये आहे सांगा बघू. काय घेऊन आलो मी होतो इथं, काहीच घेऊन आलो नाही. इथलंच कुणाला तर द्यायला लागलो होतं, पण तर आपली हालचाल अशी वर खाली का होते, आपला प्राण सगळा असा हेलकावे का खातो, काय समजत नाही आपलं. ज्या भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे त्यातलं भगवंताला अर्पण करताना आपल्याला मोठेपणा का वाटतोय कशाला. म्हणून कबीर महाराज म्हणतात, मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सब तो.
मला म्हणून अहंकार नाही देवा, कबीर महाराज म्हणतात, कारण मी माझं तेरा तुझको सोपत आहे, क्या जात आहे मोर. मला कशाला दुःख वाटायला पाहिजे तुझंच तुला अर्पण करताना. आता खरी गोष्ट आहे, काया तुझी आहे, मन तुझं आहे, वाचा तुझी आहे, तू मला दिलीस. वाचा कुणाची आहे? त्याची आहे. सखा कृपावंत वाचा त्याची, तुकाराम महाराज म्हणतात. माझी या सत्य नाही मी बोलत, कृपा सुखा कृपावंत वाचा त्याची. हा कृपावंत सखा झाला विठ्ठल, तीही त्याची वाचा आहे. मग ही वाचा त्यानंच दिली, त्यालाच अर्पण करायला पाहिजे ना. मग ही म्हणतात सर्व भावेशी उकित आहे, काया वाचा म्हणान आणि जे जे सर्व 12व्या अध्यायामध्ये माऊली काय बोलतात बघा, आणि जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणवती नाही. अशी स्थिती भक्ताची असते. माझ्या विचारून वाचून त्यांची धाव कुठंपर्यंत नसतेच. सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात ना, आपली धाव देवापर्यंतच असली पाहिजे. आम्ही काय करतोय, चंद्रावलं बघतो आणि इकडे खाली ठेचा खातो, आकाशाकडे बघत चालतो आणि म्हणून वाटेत असलेल्या दगडाला ठेच काढतो आपण बघत नाही ना. पण बघावं कुठलं, परमपूज्य डॉक्टर काका आम्हाला सांगायचे, म्हणजे 10 फुटापर्यंतच बघावं. आणि 10 फुटापर्यंत काय चाललंय ह्याचाच माझा संबंध असतो. बाकी हीच त्या 10 फुटा शब्दाचा अर्थ खूप खोल आहे वाक्याचा. 10 फुटापर्यंतच बघावं, जास्त बघत बसू नये. या वाक्याचा खोल अर्थ आहे. ऍक्च्युली अगदी लिटरली त्याचा मिनिंग घ्यायचं नाही की 10 फुटापर्यंत बघावं. 10 फुटापर्यंत याचा अर्थ आपली कपॅसिटीच तेवढी असते आणि आपण कपॅसिटीच्या बाहेर जाऊन हे सगळं करत असतो आणि म्हणून आपण दुःखी होतो. खरं मुख्य कारण ते आहे, माझ्यात तेवढी हिंमत नाही, माझ्यात तेवढी अबिलिटी पण नसते, तरी सुद्धा मी काहीतरी करत असतो म्हणून मी दुःखी होत असतो. इथं तेच सांगतात की काया वाचा मन हे सर्व भगवंताला अर्पण कर, आणि जे जे काही सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनोती नाही. म्हणून भक्त काय करतात, आपल्या सगळ्या वृत्ती भगवंताकडे लावून टाकतात आणि त्या टाकल्या की मी त्याच्याशी अनन्य होतो, जसा गर्भगोळ अनन्य असतो. तुकोबा म्हणतात ना, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचा अर्पण केली का नाही बघा, केली. सर्व भाव अर्पण करायचे तिथली वाचा गेली. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, आणि तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुख. हे डोळेनी कानात मी तुला अर्पण करतो म्हणजे कायेचा भाव आहे की नाही, कायेचा भाव अर्पण केला देवाला. पहिल्यांदा वाचा अर्पण केली. पुढे काय म्हणतात, मनात येते धाव घे राहे विठोबाचे पायी. मन अर्पण करण्याची पद्धत तुकोबांची कशी आहे, मना तू धाव घे कुठंपर्यंत, राहा विठोबाच्या पायापर्यंतच. तिथून पुढे काय बघू नकोस, प्रपंच सगळा पसरलेला, सगळा नाशवंत प्रपंच आहे, तिकडे बघत बसू नकोस. गर्भातला पिंड कुठं बाहेर जाऊन बघत नाही काय, आईच्या पाठी बाहेर काय काय चाललंय जरा बघून येऊया की, असं करत नाही तो. गर्भ गोळ उद्यमाते कोणाही नेणे, कुणाला जाणत नाही. आपण आपला देव, आपण तसं करतोय काय बघा, भलतच काहीतरी विचार करत बसतोय आपण गावाचा. आणि म्हणून आपल्या हातामध्ये गावाची सगळे विकार येत असतात. लक्षात घ्या, ज्यांचा म्हणून प्रपंचातल्या गोष्टीचा आपण विचार करतो ते विकारयुक्त आहेत. आणि त्या विकारयुक्त प्रपंचाचा, संसारातल्या पदार्थाचा, व्यक्तींचा आपण जेवढा विचार करतो तेवढे आपण विकारवान होतो. आणि विकार माझ्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतात, देवाची आठवण होऊ देत नाहीत. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की तुकोबा म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाव विठोबाचे. नंबर 1 अर्पण केला. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. नंबर 2 कायेचा भाव, मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. नंबर 3 मनाचा भाव. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा जीव भाव. 4 भाव अर्पण करता आले पाहिजेत आपल्याकडे. हे 4 भाव जे आहेत ना, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे. मनसा स्मरामी मनाचा भाव, वचसा गणामी वाचेचा भाव, शिरसा नमामी कायेचा भाव, आणि श्रीरामचंद्र चरणो शरणम जे जीव भाव अर्पण केला तरच शरण आला, अन्यथा नाही.
शेवटचा सूक्ष्म अहंकार हा जीवाशी संबंधित असतो. जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सर्व भावीशी उकित जे ओपिले मज चित्ते असं होणारच नाही. म्हणून सर्व भाव म्हणजे जे जे म्हणून आहे, भले माझ्या काही वासना आहेत, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. तुका तुम्हाला काय म्हणतात बघा, आम्ही काय करतोय, फुलं विलं तुम्ही वाहत असाल देवाला, तुम्ही पाणी वाहत असाल. तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. आम्ही विठ्ठलाला काम क्रोधच देऊन टाकतोय आमचे. चांगली गोष्ट आहे का नाही? कारण काम क्रोध आमचं घ्यायला कोण बसलंय का सांगा. जरासं कोणावर चिडून बघा, ते तुम्हाला तसंच उलटी प्रत्युत्तर करतील. पण देवाला क्रोध जाऊन द्या. किती शिव्या दिल्यात माऊ जनाबाईनं, विठ्या, कुणाच्या कारट्या, काय काय शब्द वापरले सांगा बघू. ह्या शिव्या दिल्या, ह्या शिव्या, ह्या सगळ्या क्रोध सगळा भगवंताला अर्पण करून टाकला. सर्व भावीशी उकिते, सगळे भाव माझ्या ठिकाणी. गोपिकांच्याकडे काय होतं, काम होता. आपल्या पतीकडे ते जायचे नाहीत. त्यांना जर काम भोगायचं असेल तर त्या कृष्णाचीच आठवण करायच्या. 10व्या स्कंदामध्ये भागवताच्या रासलीलेचं वर्णन जे केलेलं आहे ते एकरूप झालेल्या होत्या. मग कशानं व्हा, क्रोधानं एकरूप व्हा, नाही तर कामानं व्हा, पण व्हा ना एकरूप त्याच्याशी. तो तुमचा काम घालवेल, कारण तो निकाम आहे, तो आप्त काम आहे, म्हणून आपला काम घालवतो तो. आपण त्याच्याशी होत नाही. गोपिकेनं काय केलं, भगवंताकडे गेला कामेच्या म्हणून. तर कोणताच व्यवहार गर्भ जसा पाहत नाही किंवा तो भक्त त्यातून फायदा तोट्याचा विचार करत नाही, तसं आईच्या गर्भाशी बाळ एकरूप असतं ना, तसं आपण परमात्म्याशी एकरूप असलो पाहिजे. आणि जेवढी एवढी अनन्यता जर आपल्याकडे आली तर दुसरं काहीही मग सुखरूपतेसाठी करावं लागणार नाही, असं माऊली म्हणतात. अनन्य शब्दावरची ही पहिली ओवी आपण घेतलेली आहे. आणखीन एक 2 ओव्या अनन्य शब्दावरची जायचा पुढच्या नंतरच्या चिंतनामध्ये आपण घेऊया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल.